अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। साधू संतांनी आपल्याला याचं महत्त्व समजवलेलं आहे। शेवटी आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जेवढे आपले देवी देवता आहेत त्या प्रत्येकाचं पूजन करणं, प्रत्येकाचा जयंती साजरा करणं हे एक हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे। आपण जेव्हा आपल्या सनातन हिंदू धर्माबद्दल बोलतो तेव्हा या धर्माची विशालता, या धर्मामध्ये प्रत्येकाला सामावून घेण्याची जी काही क्षमता आणि जी काही ताकद आहे ती मला नाही वाटत कुठल्याही दुसऱ्या धर्मामध्ये आहे। आणि म्हणूनच आज आपण ज्या देशामध्ये आपण जो राहतो, ज्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपले सण आणि सण साजरा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। ही भूमिका सर्वात प्रथम प्रत्येक हिंदूने स्वीकारली पाहिजे। आम्ही वरा जयंती का साजरा करायला आपल्याला आग्रह धरतो? कोणाला जिंकायचं नाहीये, कोणाला चिडवायचं नाहीये, कोणाला वरापासून एलर्जी आहे म्हणूनच आम्ही वरा जयंती साजरा करतोय असं काही कुठे नाही। पण शेवटी आमच्या हिंदू धर्मामध्ये अगर वरा जयंतीचं वेगळं एक महत्व असेल, ज्या पृथ्वीच्या रक्षणासाठी आमच्या विष्णू देवतांनी वराचा अवतार स्वीकारला आणि आमच्या पृथ्वीचं रक्षण केलं, एवढं अगर महत्व आमच्या सनातन धर्मामध्ये वराचं असेल तर मग प्रत्येक हिंदूने या आजच्या 25 ऑगस्टच्या दिवशी आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जसा आपण अन्न जयंती साजरा करतो, जसा हनुमान जयंती साजरा करतो, जशी रामनवमी साजरा करतो, तसंच दरवर्षी त्याच उत्साहाने त्याच जल्लोषाने वरा जयंती साजरा झालीच पाहिजे हा संकल्प घेऊन तुम्ही घरामध्ये म्हणून त्याला वरा जयंती साजरी करू असं काही करू नका। शेवटी तुम्ही तुमच्या सणात ज्या धर्मातून तुमचं नाव घेतलं जातं, एक हिंदू म्हणून जे तुम्ही तुमची ओळख सांगता, तुमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर तुम्ही ज्या पक्षामध्ये असाल त्याचं पद लावलं जाणार नाहीये, पण तुमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर तुम्ही हिंदू आहात ही ओळख म्हणून तुमच्या नेहमी आयुष्यभर आणि तुमच्या मृत्यूनंतर सांगितले जाणार। मग आपण ज्या हिंदू धर्मातून आपण येतो, याची आपण ओळख स्वीकारतो, ज्या भगवा ध्वजाला बघितल्यानंतर आपण नतमस्तक होतो, मग त्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला आमचे सण अगर साजरे करायचे असतील, आम्हाला अगर वरा जयंती साजरा करायची असेल तर मला असं वाटतं की एकत्र येण्यासाठी हिंदू समाजाने ही संधी सोडता कामा नये। हा एक उद्देश किंवा संदेश या निमित्ताने आपल्याला प्रत्येकाला आज बघा, मी याच्या अगोदर मुंबईमध्ये राहतो, चेंबूरमध्ये, आज तुमच्या इथे आलो ह्याच्यानंतर ठाण्यामध्ये जाणार, पण मी काय मला आज माझ्या इकडच्या सहकारी हिंदू समाजाचे सहकारी सांगत होते जवळपास 39 जागी ना किती जागी वरा जयंती साजरी 39 जागी आणि फक्त या भागामध्ये वरा जयंती साजरी होते। यासाठी हिंदू समाजाचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आम्ही पूजन करत असतो, बाकी कोणाला हिरव्या मिरच्या लागण्याची काही गरजच नाही। मी जेव्हापासून मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलंय की ह्या वरा जयंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण साजरी करावी, अन्य सणासुदीला जसं आपण महत्व देतो, आता 2 दिवसानंतर जसं गणेश चतुर्थी सुरू होणार आहे, प्रत्येक जण नाचत गाजत उत्साहाने कोण आपल्या घरात गणेश मूर्ती घेऊन येतं, कोण आपल्या मंडळामध्ये घेऊन येतं आणि हिंदू सणामध्ये हिंदू समाज एक वेगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याच पद्धतीने 25 तारखेला पण अशाच पद्धतीने वरा जयंती आपण सगळ्या जणांनी साजरा करावी यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना शासन म्हणून मी विनंती केली। त्याचबरोबर ही विनंती की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये मला नाही वाटत तुम्ही शिकत असताना खूप लोकांना वरा जयंतीचं महत्व आपल्याला कोणाला आतापर्यंत सांगितलं का? आम्ही बोलतो म्हणून इथे उपस्थित आहोत, कोणीतरी ह्यांच्यात सांगितलं म्हणून भगवा घेऊन इथे उपस्थित आहे, पण तुम्ही मुद्दामून जरा
वरा जयंती साजरा करण्यासाठी तिथून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आवाहन करतायत. म्हणजे नेमकी वरा जयंती काय हे विचारण्याचं कर्तव्य हे तुम्हाला प्रत्येकाला असलं पाहिजे. मला सांगा, इस्लाम मध्ये लोकांना कधी शिकवायला लागतं का बाबा तुम्ही बाबा अशा गोष्टी करा? लहान वयापासून मुलं मला असताना त्यांना आपल्या कुराणमध्ये काय लिहिलंय याबद्दल सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्ही बाकी काय गोष्टी त्याला सांगू नका, पण कुराणमध्ये काय लिहिलंय जर तुम्ही कुठलेही मुसलमान लहान मुलांना मुलीला विचाराल तर त्याला तोंडपाठ सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यांच्या इस्लाममध्ये काय काय गोष्टी लिहिल्या आहेत, कुठल्या पद्धतीने मोहम्मद पैगंबरांना महत्व दिलेलं आहे, त्यांच्या कुराणमध्ये काय मानलं जातं, काय स्वीकारलं जात नाही, या सगळ्या गोष्टी त्याला म्हणा तोंडपाठ माहिती असतात. आपल्याच लोकांना वाटायला पण वाटतं चांगली गोष्ट. आपल्याच लोकांना समजायला लागतं की नाही बाबा वरा जयंती साजरा करा. हे बाबा 2 मिनिटं गप्प होते रे बाबा. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.